नमस्कार फ्रेंड्स, साधना किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला ज्वारीच्या आणि डाळीच्या पिठाचे शेंगुळे बनवून दाखवणार आहे। विदर्भात हा प्रकार खूप फेमस आहे। हे खायला खूप टेस्टी आणि चविष्ट लागतात। तर यासाठी मी आधी एका बाउलमध्ये 3 ते 4 चमच ज्वारीचे पीठ आणि 2 चमच डाळीचे पीठ घेतलेले आहे। त्यात थोडीशी चटणी आणि ओवा ॲड केलेला आहे। त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। त्यानंतर हे जिरं आणि लसणाची पेस्ट टाकायची आणि आता हे मिश्रण पूर्ण मळून घ्यायचं। आपण पीठ जसं मळतो तसं। आता यात पीठ मळून घेण्याअगोदर थोडंसं तेल ॲड करूया। आता यात सगळं मिश्रण मिक्स करून थोडं थोडं पाणी ॲड करून आपण याचा घट्ट असा गोळा तयार करून घेऊयात। तुमचं जर ज्वारीचं पीठ खूप असं चिकन असेल तर छान आहे आणि जाड असेल मिसळून येणार नसेल तर गव्हाचं पीठ पण ॲड करू शकता तुम्ही थोडंसं। मस्तपैकी असा घट्ट असा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हे थोडा वेळ मुरायला ठेवायचे। आता हे 20 ते 25 मिनिट झालेले आहेत आपलं हे पीठ मळून। आता आपण फोडणीची तयारी करूया। तर मी ते यासाठी यासाठी एक कुकर घेतलेला आहे। आता आपण फोडणीसाठी 2 ते 3 चम्मच तेल टाकूयात। आपलं तेल छान गरम झालेलं आहे। यात आता मी थोडीशी मोहरी, 3 ते 4 कट केलेली मिरची, लसूण आणि जिरे, हे छान तळल्यानंतर यात आपण पाणी ॲड करतो। यात खूप सारं पाणी ॲड करायचं आपण। छान असे तर इथे मी 4 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। आपल्याला लागेल तर आपण ॲड पण करू शकतोच थोडं। शेंगुळे थोडे रस्सा असले की छान टेस्टी होतात। तर आता या दिलेल्या फोडणीमध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया आणि थोडीशी हळद। आता या फोडणीला छान उकळी आली की आपण यात छान असे गोल गोल बनवून शेंगुळे टाकणार आहोत। आता याला उकळी येईपर्यंत आपण इकडे या पिठाचे शेंगुळे बनवून घेऊया। आपण असे कोलपाटावर छान अशी लांब अशी गोळी करून घ्यायची आणि नंतर याला असं जोडून घ्यायचं। छोटे छोटे करत राहायचे। तुम्ही याला पातळ जाड कशाही पद्धतीने करू शकता। हे बघा असे छोट्या मोठ्या आकाराचे कसेही आपण हे बनवून घेऊ शकतो। इथे बघा आता या फोडणीला छान उकळी आलेली आहे। तर आता हे बनलेले शेंगुळे यात आपण एक एक ॲड करत राहणार आहोत। बनवत राहायचे आणि टाकत राहायचे। हे आपण आता आपल्याकडे जेवढं पीठ आहे त्याचे कंटिन्यूमध्ये हे करत राहायचे आणि लगेच यात पाण्यामध्ये सोडून टाकायचे।
बनवताना हे असा छान असं जॉईंट द्यायचा, म्हणजे पाण्यात गेल्यानंतर सुटत नाही, शिजल्यानंतर पण हा असाच राहतो. आपले शिंगोळे मस्तपैकी छान असे शिजत आहेत. हे बघा, यात मी सगळ्या पिठाचे असे बनवून टाकलेले आहेत, हे शिजत आहेत. तोपर्यंत इथं मी थोडंसं असं इकडे मी यातलं थोडंसं पीठ शिल्लक ठेवलेलं आहे. तर इथं मळलेल्या पिठामधलं थोडंसं पीठ शिल्लक ठेवायचं आणि यात पाणी टाकून त्याचं आपण पाणी तयार करू आणि ते आपण त्या शेंगोळ्यामध्ये ॲड करूया. म्हणजे आपले शेंगोळे असे छान घट्ट असा, त्याचा रस्सा छान असा घट्ट जाडसर होईल. हे असं हाताने पूर्ण पीठ असं मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये. पाणी आपण यात मिक्स करूया. असं पाणी घातल्यामुळं आपल्या शेंगोळ्याची ग्रेव्ही अशी मस्त जाडसर अशी घट्ट होईल. त्याला मंद आचेवर 20 ते 30 मिनिटं छान शिजू द्यायचं. शिजताना असं मध्ये मध्ये थोडंसं चेक करत राहायचं, जेणेकरून ते खाली लागणार नाही, चिकट नाही लागणार. आता आपले गरमागरम टेस्टी शेंगोळे रेडी झालेले आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.